एटीपी न्यूजच्या कट्ट्यावर आज नगरसेवक किशोर डागवाले आले असून अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे। नमस्कार, एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावरती आज अतिशय धुरंधर असे नेते माननीय श्री किशोर डागवाले साहेब या ठिकाणी आलेले आहे। डागवाले साहेब, आपलं एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावरती खूप खूप स्वागत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये किंग मेकरची भूमिका बजावणारे असं तुमच्याकडं पाहिलं जातं, तुमच्याकडं बघून सर्वजण बोलतात। सगळ्यात महत्त्वाचं माझं जर का पहिला प्रश्न तुम्हाला कोणता असेल तर आज या ठिकाणी आपला राजकीय जो प्रवास आहे, शिवसेना मनसे परत शिवसेना, हा जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तर मला सांगा की कसा प्रवास तुमचा सुरू झाला ॲक्च्युली राजकारणामध्ये? प्रथमतः आता मी शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली ती विद्यार्थी दशेपासून मी सुरुवात केलेली। मी शालेय जीवनामध्ये सुद्धा शाळेमध्ये मी GS होतो, कॉलेजमध्ये GS UR, आणि या सगळ्या माझं काम पाहिल्यानंतर त्यावेळेस अनिल भाई यांनी मला बोलून घेतलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू विद्यार्थी सेनेचं काम करू शकतो का? म्हटलं साहेब मी करेल, मला काय त्यावेळेस कुठलं म्हणजे असं राजकीय असं कुठलं डोक्यात हे नव्हतं, परंतु विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं पहिल्यापासून काम करत असल्यामुळं विद्यार्थी सेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली। आणि सोपवली तर म्हणजे मला जिल्हा अध्यक्षच त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेनेचं शिवसेनेने केलेलं होतं। माझी सुरुवातच विद्यार्थी दशेमध्ये झालेली आहे। कसा पण प्रवास मग नंतर सुरू झाला? तुम्हाला तिकीट भेटलं शिवसेनेचं, तुम्ही अनेक वेळा नगरसेवक राहिलेला आहात, त्यावेळेस काय परिस्थिती होती? कारण ती पण एक कहाणी एकदम वेगळी आहे। माझी विद्यार्थी सेनेचं काम पाहून मला 1992 साली शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून सुद्धा माझी नेमणूक केली आणि त्याच्यानंतर मला 1996ला पहिल्यांदा उमेदवारी मिळाली। मी 1996 पासनं तर 2 वेळेस शिवसेनेच्या तिकीटवर मी निवडून आलो आणि मग संपूर्ण शहराला माहिती आहे का त्यावेळेस मला शिवसेना का सोडण्याची वेळ आली आणि का हे सर्व तुम्हाला त्यावेळेस माहिती आहे, परंतु मी थोडक्यात सांगतो का मी त्यावेळेस 10 वर्ष झाले शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम करत होतो, विद्यार्थी सेनेचं जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं, शिवसेनेचं उपजिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा काम केलं, शहर प्रमुख म्हणून काम केलं आणि विशेष म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यावेळेस शहर प्रमुख व्हायलासुद्धा कोणी तयार नव्हतं, घाबरायचे लोक की त्यावेळेस पोलिसांचा जाच अनेक गुन्हे आमच्यावर दाखल व्हायचे। त्यामुळेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येच शिवसेनेची धुरा सांभाळली आणि ती यशस्वीपणे धुरा सांभाळल्यानंतर 10 वर्ष जनतेने मला निवडून दिल्यानंतर ज्यावेळेस OBCचं आरक्षण पहिली महानगरपालिका झाली आणि त्यावेळेसची माझी 3री निवडणूक होती, 3ऱ्या वेळेस मी ज्यावेळेस निवडून आल्यानंतर सिनियरिटीप्रमाणे मला महापौर करायला पाहिजे होतं, कारण मी OBC गटामधून निवडून आलेलो होतो, मी OBC कॅन्डिडेट होतो। त्याच्यामुळं माझा हक्क होता की आणि हक्क असणं का नाही की एवढं काम केल्यानंतर आपण मागायलाच पाहिजेत ना। आणि तुमच्याकडं त्यावेळेस एक व्यावसायिक ठेकेदार म्हणून तुमच्याकडं काम करणाऱ्या माणसाला तुम्ही जर शिवसेनेचा पहिला महापौर करत असाल तर तो अन्याय आपण करू शकला नाही। त्याच्यामुळं मी शिवसेना सोडली आणि शिवसेना सोडत असताना माझा त्याच्यात कुठं असं काय मी हे नाही, त्यावेळेस शिवसेनेचे 18 नगरसेवक होते, 18 पैकी 16 नगरसेवकांनी मीटिंगमध्ये जाहीर सांगितलं होतं की किशोर डागवालेंना तुम्ही महापौर बनवा, म्हणजे असं कुठं मी एकटा मागतोय असंही नव्हतं। आणि ज्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला त्यावेळेस माझ्याबरोबर 12 नगरसेवकांनी शिवसेना सोडली, 12 नगरसेवक प्लस शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश भोसले, उपजिल्हा प्रमुख आमचे सतीशजी मैड, असे सर्व पदाधिकारीसुद्धा माझ्याबरोबर आले। म्हणजे कुठंतरी माझ्यावर अन्याय होतो हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं
शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती त्यावेळेस. नेमकं कोण अन्याय करत होतं त्यावेळेस तुमचं? शिवसेनेचे ज्येष्ठ नेते इथं सगळं त्यावेळेस सुद्धा आणि आज सुद्धा अनिल भैया राठोड यांना विचारल्याशिवाय कुठलंही शिवसेनेचं काम आज पण चालत नाही. त्यांनीच माझ्यावर त्यावेळेस अन्याय केलेला आहे. साहेब, तुम्ही शिवसेना सोडून मनसेत गेले, मग नंतर मनसेला बी तुम्ही रामराम ठोकला, असं का? मनसेमध्ये जसं शिवसेनेमध्ये मी 15 वर्ष नगरसेवक होतो, 3 टर्म तिथं, त्याचप्रमाणे मनसेमध्ये सुद्धा मी 2 वेळा निवडून आलो. म्हणजे 10 वर्ष मनसेचा नगरसेवक असताना सुद्धा 10 वर्ष मी तुमच्या संग राहतोय, तुमच्याशी काम करतोय, तरी तुमची जर आमच्यावर भरोसाच नसला, वारंवार एक अशी प्रथा झाली होती त्या मनसेमध्ये काम करताना पदाधिकारी वर्सेस नगरसेवक. आता ज्यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर जनतेचे काम करत असताना आम्हाला काही गोष्टीमध्ये समजा महापालिकेमध्ये कुठंतरी तडजोड करावं लागते, ती जर तुम्हाला मान्य नसली, आता एक तर मनसे त्यावेळेस पण आज पण एवढी मोठी मनसेची ताकद नाही की स्वतंत्र म्हणजे स्वतः निवडून येऊन सत्ता काबीज करण्या इतकी ताकद आजसुद्धा मनसेत नाही. आम्ही होतो तेव्हासुद्धा नव्हती. कुठंतरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मग कुणाला तरी पाठिंबा द्यायची वेळ आली का पदाधिकाऱ्यांचं तोंड एकीकडं आणि नगरसेवकांचं तोंड एकीकडे, हे कधीच जुळत नव्हतं. का जुळत नव्हतं साहेब? का जुळत नव्हतं तर एक आहे, आपण जर म्हणालो भाजपा शिवसेनेला आपण पाठिंबा देऊ का, यांनी सांगायचं नाही काँग्रेस राष्ट्रवादीला देऊ. बरं, पुढच्या वेळेस आम्ही म्हटलं आपण ठीक आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला देऊ, यांनी सांगितलं नाही शिवसेना व्हाय. नंतर आपण जर म्हटलो नाही मग आपण तटस्थ राहू, चला जाऊ द्या, आम्ही निवडून आलेलो आम्ही जनतेला फेस करू, पण तटस्थही नको. कारण कुठंतरी यांचं देणं घेणं आतून या पदाधिकाऱ्यांचं चालायचं आणि ते आम्हाला खटकत होतं. आम्हाला माहिती आहे तुम्ही काय पडद्याआड तडजोडी करतात, तुम्ही करा, परंतु शिवसेने म्हणजे मनसेमध्ये जे जे लोक निवडून आलेले आहेत त्या सर्वांना विश्वासात घ्या. आपली पक्षाची भूमिका ठरवत असताना नुसत्याच पदाधिकाऱ्यांनी भूमिका ठरवू नये ही आमची भूमिका होती. तुम्ही ठरवत असताना आम्हालासुद्धा त्याच्यामध्ये घेत जा, आमचासुद्धा विचार करत जा, कारण जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. परंतु असा कुठला प्रकार होत नव्हता म्हणून त्यांचं आणि आपलं पटलं नाही. नाही, नेमकं आता तुम्ही सांगितलं की आम्ही सांगितलं की सेना भाजपला म्हणजे युतीला पाठिंबा द्यायचा, तर ते म्हणायचे आघाडीला द्या, तुम्ही आघाडीला म्हणले की ते मग असं पण होऊ शकलं असतं ना की तुम्हाला जर युतीला पाठिंबा द्यायचा तुम्ही म्हणायचं होतं आघाडीला देऊ आघाडीला देऊ, मग ते म्हटले असते चला युतीला देऊ असं नाही, काय व्हायचं, ज्याच्यात आम्ही संपर्क प्रमुख जे होते त्यांच्याशी आम्ही चर्चा करायचो, त्यांना सांगून करायचो. आम्ही सुद्धा कुठं असं मनाने नव्हतो करत, पण त्यांच्याशी बोलायचो, त्यांना परिस्थिती. परंतु हे नेमके उलटी भूमिका इथं घेत होते. संपर्क प्रमुख पदाधिकारी संघ राहायचे का नगरसेवकाबरोबर राहायचे, नेमकं पुन्हा बरोबर राहायचे संपर्क दोन्ही वेळेस ज्या वेळेस पाठिंबा दिला आहे, म्हणजे तुम्ही बी असताना त्यावेळेस की दोन्ही वेळेस संपर्क प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केलेला आहे, आम्ही कुठंही मनाने केलेला नाही. सर, मग मनसेची जी परिस्थिती आहे आता सध्याची, मग त्याचं कारण हेच आहे का पक्षात एकजूट नाहीये? हो, बरोबर आहे ना. पक्षात हुकुमशाही चालवण्याचं काम ठीक आहे, हे बा कुणी स्थापनेपासून असणं आणि नंतर येऊन हे ठीक आहे, तुझी सिनियरिटी आहे, तुझा मान तुझ्यापाशी आम्ही द्यायला तर, पण केवळ किती दिवस तुम्ही म्हणणार तुम्ही नवीन आहेत आम्ही जे पक्ष स्थापनेपासून आहे, असं नाही ना चालत. आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचं उदाहरण पहा की जो येईल, ज्याची कुवत आहे निवडून यायची, जो काम करण्याची कुवत आहे, त्यांना पदं दिले जातात, त्यांना सन्मानाने उमेदवाऱ्या दिल्या जातात. तुम्ही किती दिवस करणार हो, मी सिनियर आहे, मीच स्थापनेपासून असं केलं तर पक्ष वाढत नाही. तो एक विनोदाचा मी भाग सोडला की नाही का, तुम्ही युती ते जे मी मागाशी बोललो ते एक विनोदाने बोललो होतो. परंतु साहेब तुम्ही एक एकदम गंभीर आरोप लावला आत्ता कट्ट्यावरती की तडजोड केली जात होती पडद्यामागं. नेमकी काय तडजोड केली जात होती, पदाधिकारी काय करत होते नेमकी तडजोड? पहा, मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं आणि आजसुद्धा सांगितलं जातं आणि मागंसुद्धा आम्ही पेपरला हे स्टेटमेंट दिलं होतं. ज्यावेळेस पाठिंबा द्यायचा आहे त्यावेळेस आम्ही पक्षाचं हित, पक्ष कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न करत होतो. आम्ही त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं एक स्वीकृत नगरसेवक घ्या आणि जो पक्षाला आपण पाठिंबा देतो त्याच्याकडनं निदान आपण आता हे पहा, आता कट्टा आहे बोलायला काय त्याच्यात हे नाही आहे, परंतु आपल्या पक्षाचं सुद्धा कार्यालय असलं पाहिजेत. किती दिवस तुम्ही भाड्याच्या रूममध्ये बसून काम करणार, आज जिल्ह्याचं मनसेचं कार्यालय कसं असलं पाहिजेत की तिथं कार्यकर्ता आल्यानंतर तो थांबला पाहिजे, त्याला राहायची व्यवस्था पाहिजे. असं कार्यालय उभं करत असताना याचीसुद्धा बोलणी तुम्ही केली पाहिजेत अशी आमची जाहीर भूमिका होती. परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही आतून तडजोड करायची
तर हे चुकीचं होतं. सर, मनसेला चांगलं पोषक वातावरण असताना देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 4च उमेदवार निवडून आले, नगरसेवक 4च निवडून आले, असं का? मी आजही सांगतो, त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 ते 14 नगरसेवक निवडून आले असते, परंतु आम्ही जे जे नावं सुचवलं त्याच्यावर काट मारण्याचं काम या लोकांनी केलं आहे. ह्या लोकांनी म्हणजे कुणी? जे पदाधिकारी होते, जे त्या समितीवर होते. आम्ही निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून वसंत लोढांना नेमलं होतं, जिल्हा प्रमुख म्हणून सचिन डपळ होते, हे लोक त्याच्यावर होते, संपर्क प्रमुख होते. ह्या 5 लोकांची समिती केली होती. त्याच्यात आम्ही तिकीट वाटपात नव्हतो, परंतु जे जे लोक आज निवडून आलेत, अपक्ष लोक निवडून आलेत, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर स्वप्नील शिंदे आहेत, कुमार वाकळे आहेत, हे लोक आपल्याकडे उमेदवारी मागत होते. मग यांना उमेदवारी का दिली देत नाही नाही? मग त्यावेळेस तुम्ही काय पक्षाकडे हे केलं? कारण की एक तुम्ही सिनियर नेते होते, सगळ्यांना माहिती आहे की 2दा निवडून आलेले, 2 वेळेस 10 वर्ष त्यांनी महानगरपालिकेमध्ये कारभार सांभाळलेला आहे. आणि असं नव्हतं की तुम्ही एकटे होते, तुमच्यासोबत गणेश भोसलेसारखे एक मोठे असे नेते होते. तुम्ही का ही बाजू ठामपणे वरती का नाही मांडली मुंबईमध्ये? एक लक्षात घ्या, वर जाण्यापर्यंत यांनी आमच्याबद्दल इतकं मन कलुषित करून ठेवलं होतं राजसाहेबांचं, का आम्ही सांगितल्यावर त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. परंतु त्यावेळेस आम्ही सांगितल्यानंतर आम्ही ही सर्व बाळा नांदगावकर आणि अविनाशजी अभ्यंकर जे पूर्वी इथं नेते होते, त्यांना ही सगळी कल्पना दिल्यानंतर त्यांनी संतोष धुरी आणि संतोष बांबुळकर हे दोघं इथं निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहत होते, त्यांनी सांगितलं. आणि विशेष म्हणजे आजसुद्धा सगळ्या निवडणुकामध्ये आपण पाहत असाल तर जनमत चाचणी घेतली जाते, खाजगी सर्वे केला जातो, त्याच्यातून आपण उमेदवार निश्चित करतो. परंतु त्यावेळेससुद्धा आम्ही एजन्सीला काम दिलं होतं, परंतु रिपोर्ट हे खोटे सांगितले जात होते मीटिंगमध्ये. उदाहरण द्यायचं झालं तर गणेश भोसलेंच्या वार्डामध्ये गणेश भोसले आणि वहिनी म्हणजे दोघांनाही उमेदवारी मागितली होती. गणेश भोसलेंनी त्यांच्या मिसेससाठी सुद्धा उमेदवारी मागितली होती. तर त्यांची रिपोर्टमध्ये यांनी काय सांगितलं, तर तुम्ही दोघेही पाडणार आहेत, तुम्ही दोघंही निवडून येणार नाही या वार्डात, असा रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे. मला सांगा, आज गणेश भोसले नगर शहरामध्ये सर्वात जास्त मताने निवडून आले आणि तुम्ही सांगायचं नाही तुम्ही दोघंही निवडून येणार नाही. हसण्यासारखं आज जनता कुठेही तुम्ही नगरमध्ये गेला तर काही तुम्ही झालं, बोराटे झालं, डागवले झाले, भोसले, हे लोक निवडून येण्याची एक चर्चा असते, म्हणजे लोकांचं मत असतं आणि तुम्ही तुमच्या सर्वेत सांगत तुम्ही म्हणजेच पक्ष आहे नाही का? असं नाही, परंतु जनतेत काम करणारे माणसं, आता माझी ही 5वी टर्म आहे, 5 वेळा सलग जनतेमध्ये काम करत असताना निवडून यायला अवघड नाही. परंतु हे लोक वारंवार पडत गेलेत आणि तेच लोक जर पदावर राहिले, त्यांना जनता काय म्हणते हे कळणार नाही, जनतेचे कामं काय हे त्यांना माहीत नाही. असं त्याच्यामुळं जो माणूस जनतेत राहतो त्याला सर्व कळतं. आणि त्यावेळेस जर आम्हाला समितीत घेतलं असतं तर नक्की 15 नगरसेवक मनसेचे 100% निवडून आले असते. तुम्हाला 2च नावं सांगितले, असे 6 ते 7 लोक आहे की ते आता अपक्ष निवडून आलेले त्या महापालिकेमध्ये. सर, तुम्ही जे 4 नगरसेवक आहेत ते आपापल्या प्रभागात निवडून आले, हे खरं आहे, पण त्यानंतर तुम्ही तुमच्याच पक्षाचे जे दुसरे नेते आहेत त्यांना आपल्याला निवडून आणता आलं नाही, याचं नेमकं म्हणजे काय? समजा तुमचा प्रभाग आहे, तुमच्या प्रभागामध्ये 2 नगरसेवक होते, 2-2चं पॅनल होतं. आता तुम्ही सांगितलं, समजा भोसलेंचं एक उदाहरण सोडून द्या, समजा भोसलेंची मिसेसला द्यायला पाहिजे होतं, जर का भोसलेंची मिसेस दिलं असतं ते आले असते, मग दुसरा उमेदवार का मनसेचा येऊ शकत नव्हता तिथं? बरोबर. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस आम्ही सुद्धा आता आमच्याबरोबर दुसरा पार्टनर कोण असावा याचा जर विचारणा केली असती तर मी माझ्या प्रभागामध्ये त्यावेळेस सांगितलं होतं नंदाताई कुलकर्णींना तुम्ही उमेदवारी द्या. तर नाही, लोढाजींनी त्यावेळेस हट्ट धरला नाही, माझे घेतला. कुठंतरी आम्ही सुद्धा काम करत असताना आमचा पार्टनर कसा असावा याची ज्यावेळेस अंदाज लोकांचा घेतला जातो, त्याच्यात असं वाटत होतं का कुलकर्णी योग्य वाटतात, म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये नंदाताई कुलकर्णींना उमेदवारी द्या असं ठामपणे सांगितलं होतं, पण माझं ऐकलं नाही त्यावेळेस त्यांनी. साहेब, आपण शिवसेना सोडली, तुम्ही सांगितलं की त्यावेळेस महापौर पदाचं सगळ्या नगर शहराला माहिती आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये गेले, महाराष्ट्र निर्माण सेनेमधला राम ठोकला, त्यानंतर पुन्हा शिवसेनेचं शिवबंधन बांधलं आपण, आणि 1 महिन्यातच तुम्ही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. असं का नेमकं? एक लक्षात घ्या, ज्याच्यामुळं मला शिवसेना सोडायची वेळ आली, मी संपर्क प्रमुख जे आता आदरणीय भाऊ कोरगावकर जे आहेत त्यांना मी सांगितलं होतं, भाऊ तुम्ही मला शिवसेनेमध्ये प्रवेश देऊ नका, मला शिवसेनेत घेऊ नका,
कारण अनिल भैयांचं आणि माझं काही पटणार नाही. कारण तसंच आहे की त्यांच्या मुलाला मी ह्या निवडणुकीमध्ये पराभूत केलेलं आहे आणि ते शल्य त्यांच्या डोक्यात असल्यामुळं ते माझ्याशी कुठंही जुळून घेणार नाही. आणि ठीक आहे, आज मुंबईमध्ये तुम्ही असतात, दररोज आम्हाला समोर काम करायचं आहे. नाही म्हणाले तुम्हाला काय करायचं, मी त्यांनाही सांगतो, सर्वांनाच सांगतो. बरं ठीक आहे. असं झाल्यानंतर मी प्रवेश केला. मी त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मी माझा आज जरी पक्ष कुठला नसला तरी माझ्या शिवभरत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे शहरात काम करतो, माझे दर महिन्या 2 महिन्याला अत्यंत महत्त्वाचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालू असतात. त्याच्यामध्ये वारंवार 5 ते 6 उपक्रमांचं उद्घाटनाला मी अनिल भैयांना बोलवलं. ते त्या कार्यक्रमाला आले नाही. त्याच्यानंतर मी हे सर्व त्यांना भाऊ कोरगावकरांना हे सर्व कळवलं की भाऊ हे पहा, मी भैयांना इतक्या वेळा हे दिलं आहे, पत्र दिल्याचे तुम्हाला झेरॉक्स ठेवल्या, तरी हा माणूस माझ्याशी जर जुळून घेत नसला तर कृपया मला तुम्ही याच्यातून मुक्त करा. त्यांनी 1 महिन्यानंतर पाहू 1 महिना असं 2 महिने त्याच्यामध्ये घातले. एक दिवशी आम्हाला समोर बसवल्यानंतरसुद्धा ते माझ्याशी बोलले नाही. म्हटलं भाऊ आता हे समोर आहे म्हणून तुम्ही मला गृहीत धरू नका. त्याच्यामुळं मी तिथं रमू शकलो नाही. कारण आज मी तुम्ही पहा, जिल्ह्यामध्ये शिवसेना म्हटलं की अनिल भैया हाच चेहरा आज आहे, त्यांच्याच नेतृत्वामध्ये काम चाललं जातं. जर त्यांनाच माझ्याशी बोलायचं नसलं तर मग तिथं राहण्यात मजा नाही ना, आणि तिथं काम करण्यातसुद्धा मजा नाही. या ठिकाणी अशीच ही चर्चा ATV न्यूजच्या कट्ट्यावरती चालू राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकनंतर अनेक गोप्यस्फोट देखील होणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ATV न्यूजचा विशेष कार्यक्रम ATV न्यूज कट्टा. आता आला आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी, बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट, झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. मोबाईल 99 75 36 43 12 88 88 85 66 88. नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन. निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस. ठिकाण निखिल लाईट हाऊस, 4040 मैदान आड, महाजन गल्ली, अहमदनगर. लँडलाईन नंबर 0241 247 0002. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण चर्चा करत आहोत किशोर डागवाले साहेब यांच्याशी. माझी सहकारी पूजा त्यांना पुढचा प्रश्न विचारेल. सर, काही दिवसांपूर्वी दिलीप सातपुते हे आपल्या कट्ट्यावर आले होते, तर त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की किशोर डागवाले जे आहेत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, पण काही महिन्यातच तुम्ही तो शिवसेनेमधून तुम्ही त्यांना रामराम ठोकला. तर त्याचं नेमकं कारण काय होतं? तर त्यांचं उत्तर असं होतं की महापौर निवडणूक ही मोठी संधी असते, तर या निवडणुकीचा महापौर निवडीची जी संधी असते त्याचा फायदा त्यांनी घेतला. तर नेमकं खरं काय? नेमकं संधी म्हणजे काय आणि फायदा म्हणजे काय, नाही का? म्हणजे आता तुम्ही जे तिला विचारलं होते ते विचारतो की फायदा म्हणजे काय नेमकं. तेच ना, आता त्यांनी त्याचा थोडं मला जर खुलासा केला असता, संधी काय आणि फायदा काय. कारण तसे तर दिलीप सातपुते ज्युनियर आहेत, खूप निवडणूक आहे खूप, म्हणजे त्यांनी आता ही पहिली निवडणूक आहेत त्यांची, त्याच्यामुळं त्यांना फायदा काय आणि संधी काय आता मला तर काय कळालं नाही त्याचं गणित अजून. परंतु मी निवडणुकीच्या आधीपासून तुम्ही पेपरला सुद्धा बातम्या वाचल्या असतील की प्रवेश झाल्यानंतर मला महिन्यातच जाणवलं होतं
का आपलं यांचं जमणार नाही. वारंवार पेपरला बातम्यासुद्धा आलेल्या आहेत, सकाळला आलेल्या आहे, लोकमतमध्ये आहेत, नवा मराठाला आहे का किशोर डागवलेंचं मन शिवसेनेत रमाना, अनिल राठोड आणि किशोर डागवले यांचं एकत्रीकरण झालेलं नाही, अशा बातम्यासुद्धा आलेल्या आहे. का मी असं अचानक रात्रीतून शिवसेना सोडली नाही. आणि ज्यावेळेस महापौराची निवडणूक लागल्यानंतर तुम्ही कधीही संभाजीराव कदमांना विचारा, ते आणि अनिल शिंदे आल्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्ही मला याच्यात गृहीत धरू नका, मी काय तुमच्याबरोबर राहणार नाही. असं नाही का मी त्यांच्याबरोबर गेलो आणि तिथून अचानक पळून आलो. मी आधीच त्यांना सांगितलं, तुम्ही मला याच्यात गृहीत धरू नका. त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टी उमेदवार उभा करणार होती का नाही करणार आहे हे सुद्धा नाही, आता नंतरच्या घडामोडी. पण त्याच्या आधी मी स्पष्ट त्यांना बजावलं होतं की मी तुमच्याबरोबर राहणार नाही. नाही, आता तुम्ही सांगितलं की पेपरमध्ये येत होतं की डागवले साहेब रमत नाहीये, सगळेजण सगळीकडे चर्चा होती नाही का, परंतु मग तरी कसं रमून घेतलं होतं तुम्ही इतके दिवस, महिना दीड महिना नाही का? तुम्ही पाहिलाच महिन्यामध्ये, म्हणजे महिना दीड महिन्यामध्ये मी कधी नेता सुभाष चौकात गेलो, मी कधी शिवसेना कार्यालयात गेलो हे दाखवा. मी गेलो सुद्धा नाही. का नाही गेले? कारण मला निमंत्रणच केलं जात नव्हतं, मला बोलावलंच जात नव्हतं. त्या शहर प्रमुखांना स्पष्ट आदेश होते की डागवलेंना निरोप करत जाऊ नका. म्हणजे तुमची जाण्याची इच्छा होती? हो, गेलो असतो ना. आता मी प्रवेशच केला होता. भाऊ कोरगावकरांमुळं मी उद्धवजींसमोर प्रवेश केल्यानंतर जाणं तर मला बंधनकारकच होतं ना, परंतु मला निमंत्रितच केलं जात. सर्व विसरून जायला तयार होते तुम्ही? हो, पण मला निमंत्रितच केलं जात नव्हतं. तुम्ही पहा, ज्यावेळेस गाडे आणि ते दुसरे आमचे नगरसेवक काय आता वारले बांगरे यांच्या उमेदवारी भरण्याला सुद्धा मला निरोप पाठवले नाही. गाड्यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जुन्या महापालिकेत फॉर्म भरायचा, तिथून हाकेच्या अंतरावर माझं कार्यालय असताना सुद्धा मला बोलवलं नाही. म्हणजे माझी चूक कुठं नाही आहे याच्यात, हेच मला बोलवत नव्हते. सर, तुम्ही शिवसेना सोडताना शिवसेनेचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्यावर टीका केली आणि मनसेत प्रवेश केला. मनसेतून परत शिवसेनेत आल्यावर तुम्ही त्यांच्याच हस्ते उद्घाटन केलं, अनेक कार्यक्रमांचे कार्यक्रम तुम्ही घेतले. आता सांगितलं की त्यांना मी बोलवलं, जे स्थानिक नेत्यांवरती तुम्ही टीका केली होती ज्यावेळेस मनसेत गेले तुम्ही, आणि आज त्यांनाच बोलवायचं नाही का कार्यक्रमाला, तर ते काय कार्यकर्त्यांवर, तुमच्या कार्यकर्त्यांवर काय परिणाम होतो? कारण की जे कार्यकर्ते तुमच्या संग एक निष्ठेने राहतात, ते जे कार्यकर्ते तुमचा शब्द अंतिम मानतात नाही, कारण तुमचं काम तर खूप मोठे, हे कोण नाकारणार नाही. कारण तुमचं असं गणेश भोसले साहेबांचं तर सगळीकडं उदाहरण दिले जातात की त्यांच्या वार्डामध्ये खूप मोठी कामं झाली, तर कार्यकर्त्यांवरती याचे काय परिणाम होतात साहेब? नाही, एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण शिवसेना सोडत असताना मी कुणावरही टीका केलेली नाही, परंतु माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी शिवसेना सोडलेली. त्यावेळेस मी कुठंही पत्रकार परिषद घेऊन टीका नाही, कुठलेच नाही. परंतु आम्ही त्यावेळेससुद्धा हॉटेल निसर्गमध्ये आमची पत्रकार परिषद झाली. आजपर्यंतचा इतिहास असा आहे का पक्ष सोडल्यानं, एक तर शिवसेना सोडण्याची कोणाची हिंमत नव्हती, परंतु ज्यावेळेस मी शिवसेना सोडली, 18पैकी 12 नगरसेवक, एक शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख हे माझ्याबरोबर असताना ज्यावेळेस आम्ही गटाची नोंदणी नाशिक विभागीय आयुक्तांकडून करून आल्यानंतर दिल्ली गेटला 6,000 ते 7,000 तरुणांचा मॉब आमच्या स्वागताला उभा राहतो. नाही तर पूर्वी अशी परिस्थिती होती की शिवसेना सोडल्यानंतर घाबरून तो घराच्या बाहेर येत नव्हता, परंतु आमची मिरवणूक नेता सुभाष चौकामध्ये आली होती. म्हणजे असं काय नाही, परंतु मी त्यावेळेससुद्धा यांच्यावर टीका केलेली नाही. मी अन्याय झाला म्हणूनच शिवसेना सोडली होती. डागवले साहेब, सध्या तुमचा पक्ष कोणता? एक लक्षात घ्या, तसं आज पण सुद्धा मी जर कायद्याने पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच आहे. तुम्हाला माहीत असेल की परवाची मीटिंग कॉल केली होती संपर्क नेत्यांनी, मला त्यांनी पत्रसुद्धा पाठवलेलं आहे की तुम्ही मिटिंगला या. परंतु कुठंतरी ह्या पदाधिकाऱ्याचे आपले मतभेद असल्यामुळं आपण मनसेपासून लांब आहोत. सर, मग येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही मनसेकडनं लढणार का? आत्ता या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क प्रमुख आत्ता ज्यांची नेमणूक झाले असे राजा चौगुले म्हणून आहेत. ते आणि मी विद्यार्थी सेनेपासून एकत्र काम करत होतो. माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. त्यांचं झाल्यानंतर मला त्यांनी संध्याकाळी 10ला ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तिथे त्यांनी मला बोलवलं. माझ्याशी आणि गणेश भोसलेंशी चर्चा केली. परंतु त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस ही सर्व सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी पूर्ण जिल्ह्याची
कार्यकारिणी मी बरखास्त करतो आहे. तुम्ही जर दोघंजणं परत जर काम करत असले, मी म्हटलं साहेब काय होतं दरवेळेस आमच्याबद्दल काहीतरी उगाच खोटं सांगून, ते म्हटले मी तुम्हाला पहिल्यापासून ओळखतो, तुमची माझी आजचे संबंध नाही आहे. तुम्ही जर याच्यामध्ये भाग घेत असला तर नक्कीच तुमच्यावर जबाबदाऱ्या देण्यात येईल, परंतु आम्ही त्यांना अजून काही तसं हा किंवा नाही असं कुठलंही सांगितलेलं नाही. परंतु त्यांनीसुद्धा बोलवलं. त्याच्यानंतर या शहराचे खासदार दिलीपजी गांधी, राहुरी तालुक्याचे आमदार कर्डिले साहेब यांनीसुद्धा आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आला तर तुमचं नक्कीच स्वागत करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे साहेब यांच्याशी सुद्धा आमचं बोलणं करून दिलेलं आहे. परंतु आज बी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पण सक्रिय नाही आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा अजून हा सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं आहे त्या जागेवरच आता आहे. नाही पण चर्चा तर चालू आहे आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच प्रवेश करणार, कारण की मुख्यमंत्री पण इच्छुक आहे तुम्हाला घ्यायला, फक्त हे इलेक्शन लागले म्हणून तो प्रवेश जरा पुढे गेला असं बोललं जात आहे. आज सांगून द्या ना, लोक आहे, नगरकर आहे, तुमची जनता आहे, तुम्हाला मानणारी आहे नाही का. आणि सगळीकडं एकीकडं आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीकडे लाईन लागलेली आहे प्रवेश करायला आणि तिकडं तुम्हाला आमंत्रण देतात की या म्हणून. तू का निर्णय लांबवतात आहे? कारण एक सांगू का, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मनसे हे एक विचाराचे पक्ष आहे. ज्या विचाराने आपण वाढलेलो आहोत, आपण तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी, मनसे किंवा शिवसेना हा पर्याय आमच्या समोर आहे. शिवसेना तर गेली, आता मनसे पण गेली, म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच किशोरजी डागवाले हे दिसतील असं म्हणायला काय हरकत नाही. एक लक्षात घ्या, आमची चर्चा सुद्धा झालेली आहे. मी तुम्हाला आताही सांगितलं का खासदार साहेबांनी आम्हाला बोलून घेतल्यानंतर तिथं आमदारसुद्धा होते, त्यांचे जिल्हा प्रमुखसुद्धा होते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनासुद्धा त्यांनी आमच्यासमोर फोनवर सर्व कल्पना दिली का असं ह्या लोकांचा आपल्याला पक्षासाठी उपयोग होईल, शहरामध्ये त्यांचं काम चांगलं आहे, ही सर्व कल्पना दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही कधी या, आम्ही तुमचं स्वागत करू. पण योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच निर्णय घेऊ. परत ज्या वेळेस निर्णय घेतात त्यावेळेस किती जण जातील भारतीय जनता पार्टीमध्ये असा अंदाजे? चांगले नेते चांगले आज तरी माझ्या मते 4 ते 5 नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये यायला इच्छुक आहेत. या शहरामध्ये ज्यांचं काम चांगलं आहेत असे कार्यकर्तेसुद्धा आहेत. तुम्हाला त्यातले काही नावं सांगतो, म्हणजे उदाहरणार्थ भैया परदेशी आहेत, तुमचे राम नळखंडे आहेत, असे चांगले कार्यकर्ते की ज्यांनी येऊन सांगितलं आहे की बा आपण सर्वजण एकत्र येऊन निर्णय घेऊ. म्हणजे आमचे स्वप्नील शिंदे आहेत, गणेशजी भोसले आहेत, नरेंद्रजी कुलकर्णी आहेत, ह्या सर्वांची मिटिंगसुद्धा आमची एकत्र झालेली आहे की शहरामध्ये नगरसेवकच जाऊ द्या परंतु चांगले काम करणारे कार्यकर्तेसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये यायला इच्छुक आहेत. हा एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला ATV न्यूज कट्ट्यावरती भेटते की एक मोठा राजकीय भूकंप येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची निश्चित ताकद या ठिकाणी वाढलेली दिसणार आहे. तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की शिवसेना आणि मनसे हे दोन्ही भावंडच आहेत तसं बघायला गेलं तर पक्ष, यामध्ये फरक काय जाणवतो तुम्हाला? शिवसेनेचा अनुभव काय, मनसेचा अनुभव काय? शिवसेनेत काम करत असताना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत असताना राजसाहेबांचे विचार हे आक्रमक विचार आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत शिवसेनेमध्ये आक्रमकता होती. ती आक्रमकता आत्ताच्या नेतृत्वामध्ये दिसत नाही. आता जर आपण पाहिलं तर ती आक्रमकता माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्की आहे. तरी मनसेची ही परिस्थिती काय आज आता थोडं जरा वेगळं आहे तुम्ही, कारण की मनसेची आपण जर परिस्थिती पाहिली राज्यभरामध्ये पक्ष सोडून कार्यकर्ते पळतात, हे नगरचं पण उदाहरण आहे बरं का. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? राजसाहेब कुठंतरी चुकतात आहे का, काय वाटते तुम्हाला? नाही, राजसाहेबांचं आता काय एवढ्या मोठ्या ह्याच्यात तर आपण बोलू शकत नाही महाराष्ट्रामध्ये का त्यांची परिस्थिती आहे. पण तुम्हाला काय अनुभव आला, तुम्हाला काय वाटतंय का? तुम्ही पण आता मनसेपासून दूरले गेले, एवढं तुम्ही कट्टरपणे काम केलं. तुम्हाला सांगितलं ना, मनसेचे इथले पदाधिकारी जर आम्ही वारंवार सांगत होतो तुम्ही यांना बदला. हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे की त्यांच्याबरोबर जे लोक आलेत त्यांच्याच ताब्यामध्ये त्यांनी पक्ष संघटना ठेवल्यामुळं आज ही पिछाट आहे की ज्यावेळेस ठीक आहे आता हे लोक होते परंतु आता त्यांच्यापेक्षा सक्षम काम करणारे लोक जर आले आणि त्यांना संधी दिली असती तर नक्की महाराष्ट्रात चांगला एक पक्ष उभा राहिला असता. सर, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल असं आपल्याला वाटतं?
आज तर अजून निवडणुकीला 1.5-2 वर्ष जायचे आहेत. 18 महिने राहिलेले 18 महिने राहिलेले, पण त्या 18 महिन्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय परिस्थिती आहे? कारण की एक अनुभवी नेते म्हणून, कारण की सभागृहात जर का आपण पाहिलं महानगरपालिकेच्या, ते सर्वात जर का अनुभवी कोण असेल तर तुमच्यासारखे हातावर मोजणे एवढेच आता राहिलेले, कारण की बाकी सगळं दोन वर्क आहे. पहिल्यांदाच इलेक्शन लढवलं आलं 2 वर्षामध्ये खूप म्हणजे नाही. आता एक तर राजकीय भूकंप होणार म्हणून कळतोय, मग कशी ताकद कोणाची जास्त राहणार असं वाटतंय तुम्हाला महानगरपालिकेत? नाही, आज जर पाहिलं तर आपण म्हणजे आज जर या देशाचे पंतप्रधान पाहिलं आदरणीय मोदी साहेब, त्याच्यानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, की जे पारदर्शकता कारभार जर पाहिला तर निश्चित आज महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता पार्टी तुम्ही पाहिलाच, नगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा जो 55 नगराध्यक्ष त्यांचे निवडून आलेले आहेत, नगरसेवकसुद्धा त्यांचे सर्वात जास्त नगरसेवक या महाराष्ट्रामध्ये त्यांचे, त्याच पद्धतीने आज जर तुम्ही पाहिलं असाल का आत्तापर्यंत काँग्रेसची सत्ता होती, राष्ट्रवादीची होती आणि शिवसेनेची बी महाराष्ट्रामध्ये सत्ता होती, परंतु पहिल्यांदा अजूनसुद्धा आम्ही तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशसुद्धा केलेला नाही, परंतु या शहराचे खासदार दिलीपजी गांधी साहेबांसमवेत आम्ही एकदा मुंबईला गेल्यानंतर त्यांनी 16 कोटी रुपयाची मागणी या शहराला केल्यानंतर मुख्यमंत्री म्हटले 16 कोटी रुपये काय मागता, तुम्ही मोठा एक प्रस्ताव, एक विजन तुम्ही माझ्यासमोर ठेवा. म्हणजे जर त्या मुख्यमंत्र्यांची या शहरावर जर काम करण्याची कृपा जर त्यांची झाली तर निश्चित या शहरामध्ये आपण इतक्या वर्ष म्हणतोय की शहर मोठं खेड आहे, निश्चित भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याकडून जर निधी उपलब्ध झाला तर याच्यात बदल होईल. आणि जर एवढा मोठा निधी दिला तर नगरकर भारतीय जनता पार्टी मागच उभा राहतील ना. सर निश्चितच धन्यवाद. आपण ATV न्यूजच्या कट्ट्यावर आले, मनमुराद अशा गप्पा मारल्या. तुमच्या पुढच्या राजकीय जीवनास आणि राजकीय जी वाटचाल राहणार त्यावेळेस आमच्या सर्व ATV न्यूजचा शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण पाहिलं की अतिशय आक्रमक अशापणे त्यांनी उत्तर दिले आणि अतिशय एक सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज त्यांनी दिली की लवकरच आपल्या नगर शहरामध्ये एक राजकीय भूकंप होईल आणि तो भूकंप काय राहील तो येणारा काळ ठरवेल. उद्यासुद्धा आपल्या या ATV न्यूजच्या कट्ट्यावरती गणेश भोसले येणार आहेत, तर पाहायला विसरू नका ATV न्यूजचा हा विशेष कार्यक्रम ATV न्यूज कट्टा.